54व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा बदलापूरमध्ये सुरू आहे। बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील जिमखान्यात 4 दिवसीय व्हॉलीबॉल राज्यस्तरीय स्पर्धेचं काल आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी व्हॉलीबॉल खेळाची जनजागृती म्हणून बदलापूरमध्ये मिरवणूक देखील काढण्यात आली। या मिरवणुकीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। स्पर्धेत 36 जिल्ह्यातील 36 संघांचा समावेश आहे। बदलापूरच्या भूमीतून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची निवड करण्यात येणार असल्यामुळे आमदार किसन कथोरे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात। बदलापूरला हा बहुमान व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला हा बहुमान दिला, त्याबद्दल प्रथम मी सर्व व्हॉलीबॉल राज्यस्तरीय समिती जी त्यांचं अभिनंदन करतो। विशेषतः आमच्या किरण भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धा बदलापूरला व्हाव्यात यासाठी ही मागणी केली होती आणि त्याला यश आलं। केवळ यश नाही तर ते आज प्रत्यक्षात उतरले। मी मनापासून या टीमचंही अभिनंदन करेल की खरं म्हणजे किरण भोईरच्यामुळं आज राज्यातले खेळाडू आपल्या बदलापूरमध्ये आले। बदलापूरचं एक वैभव तयार झालं आणि राज्यस्तरीय स्पर्धेमधून तयार होणारे हे नॅशनलला जातील, ते बदलापूरच्या भूमीतून जातील। हा अभिमान खऱ्या अर्थाने आम्हाला आहे की खेळाडू इथून तयार होऊन नॅशनलला जाईल, नॅशनलवरून बाहेर आंतरराष्ट्रीय सुद्धा खेळामध्ये ते त्यांना प्रावीण्य मिळेल। अशा बदलापूरकरांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आज माझे सहकारी ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार हे सुद्धा उपस्थित आहेत, अमनशेठ म्हात्रे, राजन घोरपडे आणि विशेषतः व्हॉलीबॉलचे अध्यक्ष राज्यस्तरीय ते सुद्धा इथं उपस्थित आहेत। त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी शुभेच्छा देतो, त्यांना अभिनंदन करतो आणि या स्पर्धा यशस्वी होतील। जिथं कुठं काही कमी पडत असेल तर आम्ही कमी पडतोय। किरण भोईरची टीम मजबूत आहे, त्या विचारातूनच त्यांनी सगळी व्यवस्था केली। सगळ्या खेळाडूंना कुठं उणीव वाटली तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा, कुठेही काही अडचण राहणार नाही असा विश्वास देतोय आणि मनापासून या स्पर्धेला शुभेच्छा देतो। या स्पर्धेमध्ये 1100 खेळाडूंचा समावेश आहे। या संघांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची थेट राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड करण्यात येणार असल्याचं आविष्कार सांस्कृतिक व क्रीडा मंडळ आणि ठाणे व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि आयोजक किरण भोईर यांनी सांगितले। ही महाराष्ट्र राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा जी अजिंक्यपद म्हणजे निवड चाचणी ही स्पर्धा आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी मुलं आलेली आहेत। त्याचा विशेष असा आहे की या बदलापूरच्या भूमीमध्ये महाराष्ट्राची टीम या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे आणि ही पुढे नॅशनल म्हणजे साठी ती पुढे खेळणार आहे। हे या खेळाचं एक विशेष महत्त्व आहे आणि मला सांगायला एक आनंद वाटतो की 36 जिल्हे 36 संघ म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा एक संघ या ठिकाणी आपलं खेळाचं प्रदर्शन करत आहे। बदलापूरमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये तसं व्हॉलीबॉल या खेळाकडे दुर्लक्ष होतं, परंतु या खेळाचं महत्त्व असं आहे की याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला सरकारी नोकरी स्पोर्ट्स कोट्यातून मिळते किंवा तुम्हाला मुलांना विद्यार्थी असेल त्यांना स्पोर्ट्स कोट्यातून ॲडमिशन किंवा मार्क्स वगैरे त्यांना मिळतात। त्यामुळे खेळाकडे ही मुलं पूर्वी फार कमी आकर्षित व्हायचं, पण या व्हॉलीबॉलचे आपण टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करून गेल्या मागील 15 वर्षापासून करतोय, पण यावर्षी सर्वप्रथम हे फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। याचं पाठबळ आम्हाला नक्कीच आमदार किसन कथोरे साहेब आहेत, ज्ञानेश्वर म्हात्रे सर आहेत आणि राजनदादा घोरपडे आणि वामनदादा म्हात्रे असे नेते आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला कोणती चिंता नाही आहे। तसेच कुलगाव बदलाव नगर परिषदेचे गोडसे साहेब यांनी देखील नगरपालिकेने फार मोठं सहकार्य केलं आहे, कारण की 1100 लोकांचं या ठिकाणी राहण्याची सोय म्हणजे कोणती साधी गोष्ट नाही आहे की त्यांना 4 दिवस या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय, इतक्या जवळपास 1,500 ते 3,000 लोकांचं रोज जेवण आहे या ठिकाणी। नक्कीच कुठेतरी खूप मोठं या ठिकाणी नियोजन आहे आणि आमचं आविष्कार क्रीडा मंडळ आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आम्ही पूर्ण करूया आणि निश्चितपणे या स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडते। आणि आजकडे आवर्जून सांगायचं की जी रॅली निघाली होती म्हणजे या खेळासाठी जनजागृती म्हणून ही रॅली काढली होती आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। त्याबद्दल मी पूर्ण बदलापूरकरांचा देखील आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना मी त्यांच्या भविष्य वाटचालीस शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट 3D न्यूज बदलापूर। 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।